अजून या ठिकाणी उपस्थित राहिलात। सो जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये। त्या ठिकाणी एक नवीन लढत, एकीकडे संतोष सीजन्स तर दुसरीकडे श्री गजानन वॉरियर्स कामोदकोण अशा दोन बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये दुसऱ्या मॅचच्या दरम्यान एकमेकाच्या समोर खेळताना आपल्याला पाहायला भेटतील। संतोष एजन्सी फलंदाजी मार्कवरती तर आई एकविरा 11 आणि स्वराज फायटर्स या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, कृपया आपण कॉम्बॉक्स मध्ये कृपया संपर्क साधा। आपला फोटो या ठिकाणी पाहिजे। आई एकविरा 11 आणि स्वराज फायटर्स या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, कृपया आपण कॉम्बॉक्स कडे संपर्क साधायचा। सो प्लीज फास्ट या, लवकर या। पंच पहिली इनिंग कंपल्सरी 20 मिनिटांमध्ये संपली पाहिजे पंच, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागू शकेल संघाला। सो प्लीज सहकार्य करूया, कारण आपण तब्बल 1 तास लेट आहोत। ओके, सो आतापर्यंत तुम्ही अतिशय उत्तम असं सहकार्य केलेलं आहात। मैदानामध्ये जर पाहिलं तर सनी श्री गजानन वॉरियर्स कामोदकोण संघाने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाच्या विरोधात म्हणजे आता फलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं तर संतोष एजन्सी हा संघ मैदानामध्ये खेळण्यासाठी आला। हा संतोष एजन्सी संघ याच्या अगोदर ज्यावेळेला आम्ही टेटवली प्रीमियर लीग ही स्पर्धा आयोजित केलेली होती, या TPL मध्ये देखील अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला होता, उपविजेता ठरलेला होता। तर तो संतोष एजन्सी आदरणीय बाबूदादा धाडवे यांच्या मालकीचा संघ मैदानामध्ये खेळतोय। तर स्वतः अजू दैवलकर गोलंदाजी मार्कवरती राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना समोर आहे छोटा तीर वार करे गंभीर पिंट्या पवार आपल्याला पाहायला भेटतो। पिंट्या देखील क्षेत्ररक्षकाची चाचपणी करतोय। पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनवायच्या आहेत, परंतु कोणतं क्षेत्र एमटी आहे याची चाचपणी केल्यानंतर तो आता फलंदाजी मार्कवरती देखील सज्ज होईल। पॉवर प्लेचं षटक आहे, केवळ 3च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर राहतील। ऑफ साईडला जर आपण पाहिलं तर अर्थातच एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यामध्ये 30 सर्कलच्या बाहेर, तर ऑन साईडला आपण पाहतोय 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर। पहिलाच बॉल, पहिल्या षटकातला चांगला चेंडू अजू दैवलकरचा, डॉट बॉल होता आणि पहिल्याच बॉलवरती ऑन साईडला बॉटम हँडचा वापर करत चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क झाला नाही। डॉट बॉल आला, निर्धाव चेंडूची समाप्ती होताना पाहायला मिळाली। पुन्हा एकदा बॉल अजू दैवलकरच्या हातामध्ये, षटकातला पुढचा बॉल आणि त्याला सामोरं जाईल तो अर्थात पिंट्या। आखो टप्प्याचा बॉल, टप्पा पडल्यानंतर स्विंग होतोय, चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये पुन्हा एकदा योग्य तो संपर्क झालेला नाही। बॅटच्या आतली कडा फॉलो थ्रो मध्ये चेंडू पाहायला मिळाला, स्वतः यष्टिरक्षकाने वेगाने जाऊन बॉल अडवला, परंतु तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आणि पिंट्याने स्वतःचं खातं ओपन केलं आणि टीमचं खातं देखील ओपन केलंय। पहिली धाव आतापर्यंत तुम्ही पाहताय। नो बॉलचा इशारा, यावेळेला बॉल हवेमध्ये होता, परंतु इथे फलंदाजाला जीवनदात भेटेल आणि त्याचबरोबर इथे टीमची धावसंख्या आता पुढे सरकत असताना स्कोअरबोर्ड वरती 4 धावा झालेल्या आहेत। अजू पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरती राऊंड विकेट गोलंदाजी करतोय। ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता, परंतु यावेळेला फटका फसला। डॉट बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटतो। सातत्याने व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी मिस्टर अजू यांची। एरवी जर आपण बघितलं ज्यावेळेला गाव टू गाव स्पर्धा होता त्यावेळेला KP शिवनारी या टीमचा एक उमदा खेळाडू म्हणून अजूचा नावलौकिक सातत्याने घेतला जातो, परंतु आज या प्रीमियर लीग मध्ये श्री गजानन वॉरियर्स कामोदकोण या संघासाठी तो खेळतोय। हा बॉल लेगस्टंपच्या बाहेर पंचांनी मात्र दंडित केलं। मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक अवांतर धाव धावफलकावरती सोडली जाते आणि एका धावेच्या माध्यमातून तुम्ही आता पाहता स्कोअरबोर्डवरती धावा झालेले आहेत 5। अतिशय सुरेख बॉल होता, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केलाय। शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता, वेगाने बॉल वरती आला। थ्रो आपण जर पाहिला तर यष्टिरक्षकाकडे करण्याचा प्रयत्न होता, परंतु तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे पुरेशी संधी होती। एकदा वेगाने कंप्लीट केले, अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते। एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे सरकवायची हा मानस दोन्ही खेळाडूंचा आपण बघतोय। तर खराब बॉलवरती मोठे फटके खेळण्याचा देखील प्रयत्न होऊ शकेल। आखो टप्प्याचा बॉल, यावेळेला ऑफ साईडला चेंडू खेळून काढला जातोय। शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते, ज्या ठिकाणी मात्र एकच धाव यायला पाहिजे होती त्या ठिकाणी वेगाने 3 धावा पूर्ण होत आहेत आणि तिहेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता डबल डिजिट मध्ये 10 धावा धावफलकावरती कंप्लीट होत आहेत। 2 फलंदाज आतापर्यंत माघारी पाठवले, जबरदस्त गोलंदाजी देखील पाहायला मिळते। फुल टॉस बॉल, ऑन साईडला ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक वेगाने बॉलचा पाठलाग करतायत, मिसफील्ड होते, चेंडू सुटतोय, वेगाने सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय। जबरदस्त फटकेबाजीचा नमुना फलंदाजाकडून आणि दरम्यान इथे धावा देखील 3 पूर्ण होत आहेत। तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर 13 धावा पूर्ण होत आहेत। लॉस ऑफ 0 विकेट। डीजे वाजव, अरे तू याला कुठे थांबलो ना की तू सुरू कर।
चला पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 13 धावा धावफलकावरती बिनबाद अतिशय चांगली सुरुवात फलंदाजी करणाऱ्या टीमकडनं. संतोष एजन्सी संघाला माहिती आहे की या ठिकाणी मोठमोठे फटके खेळणं रिस्की होऊ शकेल, कारण आउटफील्ड देखील फास्ट आहे, षटकार थोडेसे लांब आहे, त्याच्यामुळे जर हवेमध्ये बॉल गेला तर झेलचेचा संभव होऊ शकेल. त्याच्यामुळे डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज बॉलर्स नेम शुभम सज्ज होत आहेत. बाहुबली म्हणून देखील ओळखले जाऊ शकतात श्री गजानन वॉरियर्स कामुजकोणी या संघाची प्रचंड ताकद गुणवत्ता. या खेळाडूकडे लोअर फुल टॉच होता, धावचीची संधी होती, थ्रो तर झाला, नॉन स्ट्राईक वरती संभवता मोठा धक्का ठरू शकेल. दोन्ही पंच एकत्र येत आहेत, संभवता इथे धावचीत होतोय का बघूया. जर हा खेळाडू बाद झाला तर मोठा झटका बसेल. येस ऍब्सोल्युटली राईट डिसिजन. फलंदाज बाद होतोय, मोठा झटका बसतोय. पिंट्या बॅक टू द पॅव्हिलियन. त्याच्यानंतर मात्र गोलंदाजावरती दबाव स्पष्टपणे दिसतोय. अगोदरच्या बॉलवरती चौकार आल्यानंतर पुढचा बॉल मिस्टर एक्स्ट्राच्या भूमिकेमध्ये लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न होता शुभम यांचा. हा बॉल चांगला टाकलाय, पुन्हा एकदा वाईड यार्कर टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडूला दिशा दिली ऑफ साईडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते, परंतु जोपर्यंत चेंडूवरती येतील, बॉल अडवतील, थ्रो करतील, तोपर्यंत झपकन दुहेरी धाव पूर्ण करत टीमची धावसंख्या आता पुढे सरकते. 22 धावा 22 रन. शुभम यावेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल फाऊल होता. आपण जर बघितलं तर बॉक्सच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फाऊल आहे, धाव मिळणार नाहीये. येस ऍब्सोल्युटली राईट डिसिजन रेफरी यांचा, पंचांचा. येस बॉक्सच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. समोर रिस्ट्रिक्शन लाईन आहे, त्या रिस्ट्रिक्शन लाईनला जर तुम्ही क्रॉस केलात तर मात्र पंचांकडनं फाऊल येऊ शकेल, धावा मिळणार नाहीयेत. आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं होतं. नितेश होता तो कुठे ना कुठे ते रिस्ट्रिक्शन लाईन क्रॉस करण्याचा प्रयत्नात पाहायला मिळाला होता. शुभमने मात्र जकडून ठेवलं या बॉलवरती. चांगलं कमबॅक करून देतोय आपल्या टीमसाठी. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानामध्ये. पहिल्या षटकामध्ये अर्जुनने जबरदस्त गोलंदाजी केली, केवळ 13 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील शुभमने जकडून ठेवलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल फक्त बघितलं, सोडून दिलं. पंचाने मात्र या बॉलला मिस्टर एक्स्ट्राच्या भूमिकेमध्ये डिक्लेअर केलंय. एक अवांतर धाव पुन्हा एकदा धावफलकावरती जोडली जाते. 23 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केले शुभमने. चांगलं ओव्हर म्हणावं लागेल. दरम्यान यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल, पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळून काढला जाते. थोडीशी मिसफील्ड, 2 धावा झपकन पूर्ण होऊ शकतात. नेते चांगली गोलंदाजी करतायत. खराब बॉलवरती जोरदार आक्रमण करायचं, तर चांगल्या बॉलवरती सन्मान देत एकेरी दुहेरी धावा वेगाने पूर्ण करायच्या. शुभम थांबा. ओव्हर झाली, ओव्हर झाली. वाडी घेतला, ओव्हर झाली, षटक संपलं.
करण्याचा प्रयत्न केला. आपण पाहतोय ऑफ साईडला वेगाने बॉलवरती क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु 2 धावा याही बॉलवरती कंप्लीट होत असताना बॉलर्स नेम सांगा. तुमचा 12वा खेळाडू कंपल्सरी कॉम्बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. सुमित आलेत गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक घेऊन. याही वेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल ड्राईव्ह केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय कदाचित अजू त्या ठिकाणी होते, परंतु त्यांच्याकडनं मिसफील्ड पाहायला मिळाले आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजाने उठवलेला देखील आहे. 3 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्या. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, दुसऱ्या बॉलवरती 3 धावा घेतल्या. म्हणजे आतापर्यंत 2 बॉलमध्ये 5 धावांचं कॉन्ट्रीब्युशन या दोन्ही फलंदाजाने दिले. चांगलं क्रिकेट आहे, पॉझिटिव्ह ॲव्हरेज आपल्याला पाहायला भेटते. लगातार हो रही है सफलताओं से निराश नहीं होना चाहिए. कभी कभी वो गुच्छे की आखिरी चाबी भी ताला खोल देते हैं. उसी के अनुसार पहले 2 ओवर में गेंदबाजों ने डोमिनेट किया था, लेकिन इस ओवर में आक्रामक रवैया अपनाने का प्रयास बल्लेबाजी करती हुई टीम. लेकिन इस बार फिर एक मरतबा दिशा से भटकते हुए गेंदबाज ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए लेग स्टंप के काफी बार गेंद को फेंका था. अंपायर ने अपने दोनों हाथ भूमि समांतर की इशारा किया मिस्टर एक्स्ट्रा का, और सिंगल के साथ अब रन संख्या आगे बढ़ते हुए स्कोर बोर्ड के ऊपर कुल मिलाकर 31 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर बनते हुए. शानदार यहाँ पर बल्लेबाजी करने की आवश्यकता होगी इसी ओवर में, और उसी दिशा में अग्रेसर होते हुए दोनों भी बल्लेबाज. ऑन साइड की तरफ ड्राइव किया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है. पहला रन काफी तेजी के साथ भागे, दूसरे की मांग, और इसी के साथ यहाँ पर और एक विकेट का पतन. शानदार थ्रो वहां पर देखने को मिलता हुआ. रनआउट के रूप में नीतेश जाएंगे बैक टू द पैविलियन. धन्यवाद. बाहेरचा बॉल पुन्हा एकदा पॉइंटला घेऊन काढलाय. मिसफील्ड होते तिथे. 2 धावा मात्र याही बॉलवरती कंप्लीट होत असताना, आणि दुहेरी धावेच्या मदतीने तुम्ही पाहताय प्रथम फलंदाजी करत असताना श्री गजानन वॉरियर्स कामत कोण संघ 35-35 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 इथे सुरू आहे. या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क होऊ शकलेला नाहीये. डॉट बॉलची सांगता यावेळेला तर धावसंख्या मात्र पुन्हा एकदा स्थिरावलेली. जबरदस्त कामगिरी या ओव्हरमध्ये. छोटा तीर वार करे गंभीर नाम आहे सुमितने मात्र जबरदस्त कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केलाय. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील जर बघितलं तर शुभमने अतिशय अप्रतिम गोलंदाजी केली होती. केवळ 12 धावा खर्च केल्या होत्या, एक अनमोल विकेट घेतली आणि त्याच्या पावलावरती पाऊल टाकत सुमितने देखील चांगली गोलंदाजी केली. ओहो, जबरदस्त बॉल. फलंदाजाला बीट केलं, चेंडू सरळ यष्टांवरती जाऊन आदळला. अजून एक महत्वाची विकेट, आणि ती लवकरात लवकर टॉस बॉक्स कडे या. सनी, या स्पर्धेचं अजून एक वैशिष्ट्य, कारण या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅच मध्ये जो खेळाडू सर्वोत्तम कामगिरी पार पडतो त्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील दिला जाईल. आणि हा सामना अर्थातच ज्यावेळेला इनिंग ब्रेकमध्ये थांबेल त्यावेळेला आपण पहिल्या सामन्याचा जो खेळाडू सामनावीराचा जो मानकरी ठरलाय त्याला आपण सन्मानित करूया. चला.
तर या फर्स्ट इनिंग मधलं शेवटचं षटक असेल स्विंग काकिंग शुभम समनस्कर गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला बॉल टाकलाय ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय आर्यनच्या माध्यमातून तिथे थोडीशी वीज स्पीड आपण जर पाहायला गेलं तर दापोलीचा बाहुबली म्हणजेच बंडा शिर्के हे देखील या मॅच मध्ये खेळताना दिसत आहेत आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील देखील आपण नाव त्याचं घेत असतो त्या खेळाडूचं तो बंड्या शिर्के देखील या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय यंदा पुढचा बॉल असेल इथे बॅक टू बॉलर खेळले कॅच देखील सुटले परंतु नक्कीच अतिशय वेगाने फटका खेळण्याचं काम तर नक्कीच आर्यनने केलं होतं आता कीर्ती सर ज्या खेळाडूची आपण चर्चा अनेकदा केली आहे जेव्हा जेव्हा या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं तेव्हा बॉलर थोडंसं प्रेशरमध्ये दिसलाय परंतु त्याचबरोबर पाहिलं की शुभमच्या विरुद्धमध्ये कीर्ती काय क्रिकेट खेळणार बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न फाऊल आहे मर्यादा रेषा ओलांडण्याचं काम तर केलेलं आहे याचा आयकॉन खेळाडू म्हणजे कीर्तीला तुम्ही पाहताय बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता अजित फाऊल मात्र धावा मिळणार नाहीये डॉट बॉल आलाय षटकातील 3 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे षटक क्रमांक शेवटचं इन प्रोग्रेस मध्ये ऑनला चांगला फटका खेळला हवेमध्ये काही काळ चेंडू देखील बघायला मिळाला जोपर्यंत चेंडूला जाऊन पकडलं जाईल फेकलं जाईल बॉलरच्या हातामध्ये त्याच्या अगोदर मात्र वेगाने या ठिकाणी 3 धावा कंप्लीट करताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळाले परंतु अजून देखील जर पाहायला गेलं स्कोर कार्डची चर्चा करताय तुम्ही स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचलं 41 या आकड्यावरती 3 खेळाडू मात्र इथे बाद झालेत 2 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल स्वतः आयकॉन खेळाडू म्हणजेच अक्षय पवार चेंडू पर्यंत जाऊन पोहोचणार ना त्यांच्या अगोदर पुन्हा एकदा 3 धावा कंप्लीट होत आहेत आता इथून शेवटच्या काही बॉलवरती चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळत आहे शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि धाव संख्या मात्र आता जाऊन पोहोचलेली आहे 44 या आकड्यावरती शेवटच्या एका बॉलवरती किती धावा मात्र काढल्या जातील हे पाहण्यासारखं राहील मॅक्झिमम येईल का परंतु इथे मोठा प्रहार केलाय डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार आहे जोपर्यंत चेंडूला कनेक्ट करेल अतिशय वेगाने मात्र 3 धावा कंप्लीट षटक क्रमांक तुम्ही पाहायला गेलं तर एकंदरीत 4चा खेळ समाप्त धावसंख्या 47 टार्गेट 48 धन्यवाद यानंतर नेक्स्ट मॅच आपण टॉस करून घेऊया PS11 गणेश कन्या असोत आमच्या टेटवली ग्रामपंचायतीचे माजी युवा सरपंच आदरणीय रामेश्वर पालकर साहेब यांना मी नम्रतेची विनंती करेन की सर आपल्या शुभ हस्ते या सामन्यात आपण टॉस करून घेऊया PS11 गणेश कन्या असोत या दोन्ही संघाच्या कॅप्टनला नम्रतेची विनंती आहे चला इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी आपण टॉस करून घेतोय PS11 आणि गणेश कन्या असोत दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे चला लवकरात लवकर टॉस बॉक्स कडे या आणि या टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय रामेश्वर पालकर साहेब टेटवली ग्रामपंचायतीचे माजी युवा सरपंच ते देखील या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत इथून पुढे जे संघ सामन्यामध्ये खेळणार आहेत त्या सर्व संघांना नम्रतेची विनंती आहे तब्बल 1 तास आपण लेट आहोत अन्यथा अपरिहार्य कारणास्तव षटकं कमी करावी लागतील आपल्याला कारण आजच्या दिवसामध्ये तब्बल 12 सामने आपल्याला खेळवायचे आहेत नियोजित वेळेमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं होतं चला आलेत सर ओके या गणेश कन्या असोत संघाचे कॅप्टन आलेले आहेत इथे तर PS11 या संघाच्या कर्णधाराला देखील नम्रतेची विनंती करतोय चला आपण टॉस बॉक्स मध्ये या टॉस करून घेऊया प्रथमतः आले का मयुरेश चला मयुरेश सर आलेले आहेत गणेश कन्या असोत संघाचे ते कर्णधार आहेत PS11 सहकार्य करा चला सर या लवकर तर मागच्या मॅच मध्ये आपण जर बघितलं होतं आई एकविरा 11 आणि स्वराज फायटर्स या टीम मध्ये एक महत्वाची लढत आपण पाहिली स्वराज फायटरने जबरदस्त खेळ सादर केला बलाढ्य आई एकविरा 11 या टीमला पराजित केलं आणि अर्थातच त्या मॅच मधला जो हिरो ठरतोय सामनावीराचा मानकरी ठरतोय जोरदार आणि स्वागत करूया 14 धावा खर्च करत 4 विकेट घेणारा वरमॅन आर्मी मिस्टर सौरभ आपण ठरलेला पहिल्या मॅचचे सामनावीराचे मानकरी सौरभ काताळे आपण पहिल्या मॅच मध्ये सामनावीराच्या मानकरी ठरलेला 14 धावा खर्च करत 4 विकेट आपण घेतलेले आहात आणि आई एकविरा 11 या संघाला पराजित करण्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आपलं होतं सौरभ काताळे यांना विनंती करतोय की सामनावीराचा अवॉर्ड घेण्यासाठी कृपया आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे तर नुकताच या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल PS11 या बाजूने गेलेला आहे आणि डिसिजन PS11 डिसिजन इथेच सांगायचा आहे याच्या पुढे जे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी येतील जो संघ टॉस जिंकेल त्या कॅप्टनला विनंती असेल की डिसिजन इथे डिक्लेअर करायचा तुमचा
सौरभ काताळे, आपण या पहिल्या मॅच मध्ये तुम्ही सामनावीराचे मानकरी ठरलेला स्वराज फायटर्स या टीमसाठी अप्रतिम खेळ सादर केलेला होता. PS11 आपलं डिसिजन द्यायचं आहे. हा येस. आणि तुमची प्लेइंग 11 देखील इकडे जमा करायची आहे. चला, मागच्या सामन्यामध्ये जो खेळाडू सामनावीराचा मानकरी ठरलेला आहे सौरभ काताळे आणि सुहास जाबगुल यांच्या शुभ हस्ते आपण त्याला सामनावीराचा जो पुरस्कार आहे तो देऊन सन्मानित करूया. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅप देखील असणार आहे. म्हणजे जो खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धावा करणार आहे, ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, जो खेळाडू सर्वात जास्त विकेट घेईल त्याच्याकडे ती पर्पल कॅप असणार आहे. पर्पल कॅप पण आहे ना रे आपल्याकडे, ती ऑरेंज कॅप ती आण ना, मग ती कुठे ठेवली आहे? त्याचं सारखं कॅल्क्युलेशन ठेवा. ओके सर. 48चं टार्गेट असेल या ठिकाणी. अज्जू आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन ट्रॅकवरती राऊंड द विकेट बॉलिंग करेल पिंट्या पवार. पहिल्याच बॉलला अगदी बॅकफुटला जाऊन खेळले, ऑनला ड्राईव्ह केलाय, जोपर्यंत चेंडूला पकडलं जाईल अतिशय वेगानं मात्र या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केले जातील. पहिल्याच बॉलवरती सुरुवात मात्र धमाकेदार आपल्याला बघायला मिळाली. बॅटिंग करणारा संघ जो आपण पाहताय श्री गजानन वॉरियर्स कामतकुंडे संघाकडून अक्षय पवार हा देखील खेळाडू आपण जर पाहायला गेलं तर सध्या चर्चेतलं नाव राहिलंय. या बॉलवरती अतिशय वेगानं फटका खेळायचा आहे, 1 धाव मात्र मिळते. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अगदी खूप सारं या ठिकाणी संघर्ष करत असताना चेंडूपर्यंत पोहोचला आणि त्याचबरोबर एक सिंगल धाव देखील बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळते. अजू ऑन स्ट्राईक मार्कवरती असेल. पिंट्या पवार ज्या खेळाडूला चपल चिता या नावानं संबोधित केलं जातं, पण तो आज त्या चित्यासारखंच काम तुम्हाला करावं लागेल. 48 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 12च्या सरासरीनं इथे धावा बॅटिंग करणाऱ्या संघाला करायच्या आहेत. जर का या धावा केल्या जातील का हे देखील पाहावं लागेल, कारण का पिंट्यानं सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस आणलेत. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे की या ठिकाणी जो सर्कल आहे त्या सर्कलच्या बाहेर पहिल्या षटकामध्ये 3 खेळाडू बाहेर फक्त राहू शकतील. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे. डिक्लर झोन कडे चेंडू मात्र जाईल, एक सिंगल धाव मिळणार आहे. आता मात्र कुठेतरी बॅकफुटला आपण जर पाहायला गेलं तर कमबॅक आणलाय. बॉलिंग करणारा जो पिंट्या आहे, पिंट्यानं आतापर्यंत प्रभावित करणारे बॉल टाकलेत. बॅटिंग करणाऱ्या फलंदाजांना थांबवण्याचं काम तर केलंय मागच्या दोन्ही बॉलवरती. पुन्हा एकदा अगदी सरळ चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, सागर चेंडूपर्यंत पोहोचला आणि याच चेंडूवरती केवळ एकाच धावेवरती तुम्हाला समाधान मानावं लागणार आहे. पहिलं षटक ही मैदानाच्या आतमध्ये प्रोग्रेसमध्ये चालू आहे, परंतु जर पाहायला गेलं अजून देखील मोठे फटके आलेले नाहीयेत. स्कोर कार्डचा तुम्ही विचार करायला गेला तर धावा मात्र आतापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत 5 या आकड्यावरती. तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 12च्या सरासरीनं इथून जिंकण्यासाठी धावा बनवायच्या होत्या, परंतु आतापर्यंत 5 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. या बॉलवरती वेगानं फटका खेळलाय, अगदी कव्हरच्या क्षेत्रामध्ये. नो मॅच लँड चेंडू दन 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 कर सीमा रेषा पार. इथे मिळतील धावा 4. आलाय खणखणीत ब्रँडेड सवकार.
जसे जसे बघा इथे बघा डॉट बॉल येतील, सिंगल धावा येतील, बॅटर थोडासा प्रेशर मध्ये जाणार आहे. यावेळेला नो बॉल आहे. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचले. 2+1 = 3 अशा 3 धावा आता ऍड कराव्या लागतील. कुठेतरी आपण तर पाहायला गेलं तर चुकीचा बॉल होता. खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक ॲज अ आयकॉन खेळूशा आपण नक्कीच खांद्यावरती जबाबदारी घेऊन या मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. परंतु अशा चुका आपल्याकडनं होणं हे गरजेच्या नसतील आणि या चुका आपल्या अपयशाचं कारण देखील ठरण्याचे चान्सेस आहेत. आयकॉन विरुद्ध आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट अशा प्रकारचा हा सामना आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पुन्हा एकदा नो बॉल आहे. परंतु या ठिकाणी मी तरी म्हणेन बॉलर तो सुदैवी ठरलाय की या बॉलवरती मोठा स्ट्रोक आला नाहीये. फक्त एकच धाव फक्त मिळणार आहे. मोठं नुकसान झालं नाही बॉलिंग करणाऱ्या संघाचं. मग तो नुकसान तर झालं नाही, पण तो बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये एक धाव ही मात्र बोनसच्या स्वरूपात ऍड देखील केली गेली आहे. आता थोडीशी चर्चा मात्र सचिनने देखील केली आहे. थोडीशी चर्चा आता जर आपण पाहायला गेलं एकंदरीत पिंट्या पवार याने देखील त्या ठिकाणी जाऊन केलेली आहे. राऊंड द विकेट बॉलिंगचा अटॅक असेल. येणारा पुढचा बॉल आहे कमी गतीचा बॉल. डिक्लेअर सेशनकडे चेंडूला खेळलं जाईल आणि पुन्हा एकदा एका धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 20 झालेल्या आहेत. 20 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक इन प्रोग्रेस मध्ये. संघाला अपेक्षा खूप मोठी होती कीर्ती सर यांच्या माध्यमातून, परंतु जर पाहायला गेलं इथे एक्स्ट्राच्या धावा टाकत असताना प्रतिस्पर्धी संघ आता चांगल्या परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. अक्षय पवार आता मात्र संघाचा एक आधारस्तंभ उभा राहून मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पुन्हा एकदा नो बॉल आहे. एक्स्ट्रा धावा आता खर्च करतायत. जर पाहायला गेले तर संतोष एजन्सी या संघाकडून बॉलिंग करत असताना याच ओव्हरमध्ये खूप साऱ्या धावा आता खर्च करताना आपल्याला बघायला मिळालेत. कुठेतरी आपण जर पाहायला गेलं तर वेगळ्यापणाने बॉलिंग करण्याचा प्रयत्न असेल. चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. मागचा बॉल जर विचार केला तर नो बॉल होता. हा बॉल मात्र वाईट टाकला जातोय. चेंडू पडल्यानंतर खूप सारा त्याला मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल, नो बॉल अशाच प्रकारचा षटक ही टाइम लाईन आपल्याला बघायला मिळते. या एक्स्ट्रा धावा अपयशाचं कारण ठरण्याचे चान्सेस आहेत. पुन्हा एकदा लगातार व्हाईट बॉल आहे. आपण पाहताय तर नक्कीच एफसीटी प्रीमियर लीग, फ्रेंड सर्कल टी20 प्रीमियर लीग सीझन 5 आहे. आपण पाहिलं गेलं तर परवा नो बॉल आता टाकलाय. खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक कीर्ती यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. जोपर्यंत जाऊन चेंडूला पकडलं जाईल अतिशय वेगाने या ठिकाणी देखील 3+1 = 4 4 ऍड करावे लागतील. 28 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल मात्र शिल्लक आहेत. 28 धावा धावफलकावरती म्हणजे 4 बॉल मध्ये 18 धावा खर्च केलेत आतापर्यंत बॉलर कीर्ती यांनी. तर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी हरणे गावचे सन्माननीय पोलीस पाटील आदरणीय वाघजे साहेब देखील आलेले आहेत. वाघजे साहेब वेलकम, सुस्वागतम. आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सडवे गावचे देखील पोलीस पाटील साहेब इथे आलेले आहेत. दरम्यान याही बॉलवरती नोचा इशारा येतोय. इथे धावा मात्र जरूर तिसरी देखील पूर्ण होते का बघूया. येस, ॲब्सोल्युटली नो डाऊट. दरम्यान जोपर्यंत बॉल गोलंदाजाच्या हातामध्ये येतो तोपर्यंत याही बॉलवरती तिहेरी धाव म्हणजे 3+1 = 4 4 धावा वसूल करत टीमची धावसंख्या आता पोहोचवले 32 या आकड्यावरती. प्रचंड मागणं षटक ठरलंय आणि त्याचमुळे कुठेतरी जर आपण पाहिलं तर आता फलंदाजी करणारा जो संघ आहे श्री गजानन वॉरियर्स कामोदकोण हा संघ वेगाने विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यामध्ये अजून तरी यशस्वी ठरताना पाहतोय. संतोष एजन्सी संघ या ओव्हरमध्ये बॅकफूट वरती गेलाय. कीर्ती सरांना मात्र सूर सापडला नाही. सातत्याने या ठिकाणी अतिरिक्त धावा खर्च केल्या आणि त्याच्यामुळे फलंदाजी करणाऱ्या टीमला तो बेनिफिट जरूर झालाय. याही वेळेला चांगला बॉल टाकलाय, चांगलं कमबॅक केलंय. लोअर फुल टॉस होता, ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, फटका फसला होता, मात्र सिंगल धाव जरूर भेटेल या बॉलवरती आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते 33 या आकड्यावरती. म्हणजे सामना जिंकण्यासाठी 15 धावांची गरज अजून देखील असेल फलंदाजी करणाऱ्या टीमला. शेवटचा बॉल संभवता बाकी. ओ याही बॉलवरती मोठा फटका खेळायचा, धावचीची संधी. अपील यस, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा झटका बसतोय. अक्षय पवार बॅक टू द पॅव्हिलियन. तर दुसऱ्या ओव्हरचा खेळ देखील संपलेला आहे आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावांचं विजयी लक्ष्य गाठण्यासाठी मैदानामध्ये खेळत असणारा श्री गजानन वॉरियर्स कामोदकोण हा संघ पोहोचलाय आता 33 या आकड्यावरती. 12 बॉल आणि 15 धावांची गरज. इथून पुढे सामना जिंकण्यासाठी श्री गजानन वॉरियर्स कामोदकोण या संघाला या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 14 चेंडू टाकले होते कीर्ती सरांनी. म्हणजे जवळजवळ
2 ओव्हर गोलंदाजी कीर्ती सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि कुठेतरी हे महागडे षटक आहे ते संतोष एजन्सी संघासाठी सनी डोकेदुखी ठरताना देखील पाहायला मिळालं. सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा, या स्पर्धेचा आनंद घेत असताना ऑनलाईन देखील खूप मोठ्या प्रमाणात क्रीडारसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपण जर पाहिलं तर दीप पवार यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचं कौतुक केलं जात आहे. आमचे मयूर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, कारण अशा पद्धतीची स्पर्धा जी ग्रामीण भागामध्ये ऑर्गनाईज करण्यासाठी प्रचंड मेहनत, प्रचंड कष्ट करावे लागतात आणि ते घेतले प्रचंड मेहनत आमच्या फ्रेंड सर्कलच्या तमाम बॉईजने. सो खूप छान नियोजन करण्यात आलेलं आहे. चेतन देखील सांगतायत ऑनलाईन, ते देखील आमच्याबरोबर जोडलेले आहेत. सो या सर्व क्रीडा रसिकांचं मी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. येणाऱ्या 12 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर तुरूप का एक आपण बघतोय. पिंट्याच्या हातामध्ये बॉल आहे. स्वतःच्या गोलंदाजीसाठी तो सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना बघायला भेटू शकेल. संतोष एजन्सी संघ 12 बॉल 15 धावा डिफेन्स करेल का, की फलंदाजी करत असताना श्री गजानन वॉरियर्स कामोदकोण संघ या स्पर्धेतला आपला पहिला विजय इथे नोंदवतोय. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल पंचाने दंडित केलाय. पहिलाच बॉल जो स्क्वेअर आलाय, एका अवांतर धावेची भर पडू शकेल परंतु नाही. हा डिसिजन काय झालंय, लागलाय बॉल, येस ओके. तर पंचांनी डिसिजन मागे घेतलाय. कदाचित या ठिकाणी आपण बघितलं तर शरीराला स्पर्श करणारा बॉल होता, डॉट बॉल आलाय, दबाव होता निर्माण होईल. 11 बॉल आणि इथून पुढे 15 धावांची गरज. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, लॉंगरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा तर कंप्लीट केल्या. कदाचित स्ट्रायकर बॅटरला तिसरी धाव घ्यायची आहे, परंतु नॉन स्ट्राईक मार्क वरती असणाऱ्या खेळाडूने नकार दिलाय. ऑलरेडी अगोदरच आपण बघितलं तर अक्षय पवार सारखा जो स्टार खेळाडू, ज्या खेळाडूने एक हाती किल्ला लढवला होता पहिल्या 2 ओव्हरमध्ये, तो खेळाडू मागे परतला असल्यामुळे इथे आता जोखीम पत्करायची नाही, हा निर्णय दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर क्रीडा रसिकांची गर्दी आता हळूहळू दुपारच्या सत्रामध्ये देखील वाढेल. आखूड टप्प्याचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक झेल पकडलाय आणि इथे मोठा झटका बसतोय. श्री गजानन वॉरियर्स कामोदकोट या टीमला संतोष एजन्सीच्या प्रांगणामध्ये जल्लोष आहे. जिंकण्यासाठी श्री गजानन वॉरियर्स कामोदकोण आणि आपण जर पाहिलं तर फलंदाजी मार्क वरती दापोली टेनिस क्रिकेट विश्वातला अनभिषिक्त सम्राट वन मॅन आर्मी मिस्टर बंड्या शिर्के स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. या खेळाडूकडे पोटेन्शियल राहिलंय. फाऊल आहे, पंचांचा निर्णय फाऊल आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, धाव मिळणार नाही. या बॉलवरती कंट्रोल, संयम ठेवावा लागेल. आपण ओपन टेनिस क्रिकेट खेळताना जे रूल्स वेगळे असतात, ज्यावेळेला तुम्ही अंडरम ओपन क्रिकेट खेळता त्यावेळेला रूल्स आणि रेग्युलेशन वेगळे असतात. बंड्या शिर्के जर आपण पाहिलं तर ओपन टेनिस क्रिकेट विश्वातला तो अनभिषिक्त सम्राट आहे. अंडरम टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर पुढे जाऊन खेळू शकत नाही. बंड्यावरती प्रेशर, दबाव असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती समोर पिंट्या पवारसारखा अनुभवी गोलंदाज आहे, राऊंड विकेट गोलंदाजी करेल. आखूड टप्प्याचा बॉल पूल केलाय, सक्सेसफुल होतोय का, पाठीमागे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुहेरी धावावरती कदाचित समाधान मानण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही फलंदाजांकडून आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 37 या आकड्यावरती. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे त्या 11 धावांची. शेवटचा बॉल या ओव्हर मधला संभवत असू शकेल. लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम पलटवार मिस्टर पिंट्या पवार यांच्या माध्यमातून. या ओव्हर मधला शेवटचा बॉल, यावेळेला चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला झेल पकडलाय. बंड्या शिर्के बॅक टू द पॅव्हेलियन. संतोष एजन्सी या टीमचं या मॅच मध्ये पुनरागमन. श्री गजानन वॉरियर्स कामोदकोण संघ बॅकफुट
पुनरागमन मात्र बॉलिंग करत असताना पिंट्या पवार यानं मात्र आपल्या संघासाठी मोठं योगदान देखील दिलेलं आहे. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. आणि आता मात्र पिंट्यानं तेच करून दाखवलंय. असं वाटलं होतं परिपूर्ण मॅच श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड या संघाकडे झुकून जाईल, परंतु पिंट्यानं मात्र या मॅच मध्ये पुनरागमन करून दिलं, जिथे कीर्ती सर यांचे मात्र एक्स्ट्राचे बॉल देखील पाहायला मिळाले. खूप साऱ्या धावा खर्च केल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये, परंतु तिसऱ्या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाला परिपूर्ण डॉमिनेट केलंय. 11 पाहिजेत. पायाला लागला होता दादा तो. धन्यवाद. त्याचबरोबर सन्माननीय रामचंद्र अबगुल साहेब यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं देखील मी फ्रेंड सर्कल क्रिकेट क्लब टेटवली यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. रामचंद्रजी अबगुल साहेब यांनी देखील 500 रुपयाची देणगी देऊन आम्हाला सहकार्य केले. धन्यवाद. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. ते जर पाहायला गेलं तर येणारा बॉल आहे. पहिल्याच बॉलवरती हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. कमी गतीचा बॉल होता, त्याच्यावरती अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होतील. 5 बॉलमध्ये इथून 9 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये काय होणार माहित नाहीये, कोणता संघ जिंकेल याचं प्रिडिक्शन तुम्ही अजिबात लावू शकत नाही. याला क्रिकेट म्हटलं जातं. संघर्ष खूप नीती नियमानं करावा लागेल या मॅच मध्ये. राऊंड द विकेट सौरभ पवार बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. हा बॉल आता लेगस्टंपच्या बाहेर टाकलाय. एक्स्ट्रा धाव देखील आता खर्च केली जाते. एक धाव खूप महत्वाची आहे या क्रिकेटमध्ये. चेंडूला अगदी जर पाहायला गेलं तर नक्कीच बॅकवर्ड शॉट लेगला खेळले. जोपर्यंत चेंडूला पकडलं जाईल 2 कंप्लीट होतील आणि प्रयत्न तिसरा धावेचा देखील यशस्वीरित्या कंप्लीट होतोय. धावसंख्या मात्र आता पुढे सरकत चालली आहे. धावसंख्या 43-43 या आकड्यावरती 5 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. संचित खेडेकर या खेळाडूला आता आपण स्ट्राईक मार्क वरती बघतोय. 4 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. एक चांगला बॉल का टाकला तर मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं संतोष एजन्सी या संघाचं. एक चांगला बॉल टाकावा लागेल सौरभ पवारला तर मॅच मध्ये पुनरागमन होईल. परंतु जर पाहायला गेलं संचितकडे देखील चांगलं पोटेन्शियल आहे, कॅलिबर देखील आहे. ती विद्वत्ता आणि गुणवत्ता ठासून आणि भरून असणारा खेळाडू तर नक्कीच आहे. परंतु ज्या वेळेला येणारा पुढचा बॉल कोणतं संकट घेऊन येईल या संचितच्या विरोधामध्ये पाहावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग लेगच्या परिसरामध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक आर्यन पोहोचेल. अतिशय वेगाने या बॉलवरती देखील 3 धावा कंप्लीट होत आहेत. जिंकण्यासाठी केवळ मात्र आता इथून जर पाहायला गेलं 3 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. 3 मध्ये 2ची गरज. परिपूर्ण मॅच आता मात्र श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड या संघाकडे झुकलेली आहे. 3 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. येणारा पुढचा बॉल आहे. चेंडूला सन्मान दिले. अगदी हलक्याने खेळण्याचा प्रयत्न असेल. 2 कंप्लीट आणि इथे मात्र मॅच फिनिश. श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड या संघाने मॅच जिंकले. अभिनंदन. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. PS11 आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या.